आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। हा आहे रोज सिरप, म्हणजे जे आपण सरबत बनवतो त्याच्यासाठी जे पॅकेट मिळतं आपल्याला बाहेर मार्केटमध्ये, ते याच्यापासून आपण मोदक बनवणार आहोत। नारळाचं खोबरं आहे जे काढलेलं आपण, हे आता मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, मिक्सरला मी ह्या प्रकारे वाटून घेतलेलं आहे सर्व खोबरं। हे बघा, बघू शकता, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। तुम्ही पण ह्याप्रमाणे मिक्सरला फिरवून घ्या। संपूर्ण खोबरं वाटून झालेलं आहे। आता थोडंसं मी गुलाबच्या याच्यामध्ये बनवणार आहे, गुलाब सरबत जे असतं आपलं त्याच्यामध्ये। त्यासाठी मी इथं ठेवलं आहे पॅन गॅसवर। आता यामध्ये घालणार आहे थोडंसं तूप। पॅनमध्ये मी हलकंसं तूप घातलेलं आहे, 1 चमचा छोटा। आता त्यामध्ये किसलेलं खोबरं आपल्याला 2 मिनिटं फक्त परतवून घ्यायचं आहे। इकडे एक टोप मी ठेवला आहे गॅसवर, त्यामध्ये घालणार आहे थोडंसं पाणी। जसे आपल्याला मोदक हवे तसं पाणी घालायचं आहे। 1 वाटी पाणी घातलं तर त्याला अर्धी वाटी पीठ लागतं। 1-2 वाट्या घेतलं आपण पीठ तर 1.5 वाटी पाणी घालायचं, म्हणजे व्यवस्थित आपली उकड निघते त्यामध्ये। आता हे पाण्याला आपण उकळी येऊ देऊया। एका साईडला आपलं खोबरंही परतलं आहे, मी त्यामध्ये थोडासा गूळ घालणार आहे, अर्धी वाटी। आता याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे गॅसवर। पाणी आपलं उकळलं आहे, यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी दूध घालणार आहे। दूध घातलंय मी अर्धी वाटी। आता यामध्ये घालणार आहोत आपण गुलाबचं सरबत जे घेतलं होतं ते घालणार आहोत थोडंसं। हे आपला गूळ पण वितळून झालं, यामध्ये मी थोडंसं गुलाबचं सरबत काढून घेतलं होतं ते घालून घेते, कारण की गोड असतं ते बऱ्यापैकी। आता यामध्ये पण मी थोडंसं गुलाबी होण्यासाठी गुलाब सरबत घालून घेतलंय। हे छान उकळले, यामध्ये चुटकीभर असं मी मीठ घातलंय, कारण की पारीला छान चव येते। आणि हे सुवासिक मोदक ह्याचं पीठ वापरणार आहोत आपण। हे आता 1 वाटी मी काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता, मी 1 वाटी पीठ घातलंय। आता यामध्ये घालून छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, छान असं आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे। आता याला 5 मिनिट आपण झाकण ठेवून वाफळू देऊया। हे बघा, मी 1 वाटी पिठाला पाव वाटीला, अर्ध्या वाटीला थोडं जास्त पाणी घेतलं होतं, एकदम बराबर झालंय। आता आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आपल्या इकडं पिंकवालं सारण पण बनवून तयार आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही। आता याला पण आपण थंड करून घेऊया। सर्व मिक्स वेलचीची आणि जायफळची पूड घालून आपले थंड करून घेऊया छान। आपली उकड पण हलकीशी थंड झाली, आपण आता एका ताटात काढून घेऊया। आता ही मी एका ताटात काढून घेतली, हलकीशी गरम आहे। हाताला थोडंसं तूप लावून मी हे छान मळून घेणार आहे कणिक। जर तुमची कणिक सुक्की झाली असेल तर थोडासा तुम्ही पाण्याचा हात पण घेऊ शकता, पण मला गरज नाही आहे, मी अशीच मळून घेणार आहे। मऊ करणार आहे एकदम छान मऊ असं पीठ मी मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, आपल्या चपातीच्या पिठासारखं मळलं आहे। आता याचे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे पारी लाटण्यासाठी, ह्या प्रकारे। हे बघा, छान असे मी गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण थोडंसं सुक्कं पीठ लावून आपण हे लाटून घेणार आहोत। हे बघा, तांदळाचं पीठ घेऊन मी आता ही पारी लाटून घेणार आहे, पातळ अशी। हे बघा, पातळ अशी मी पारी लाटून घेतली। आता यावर मी सारण भरून घेणार आहे मोदकाचं, जे आपण तयार करून घेतलं होतं पिंकवालं, ते पण छानपैकी थंड झाले। आता ह्याला आपण अशा कळ्या पाडून घेणार आहोत, अशा छान ह्याप्रमाणे। 21 कळीचा मोदक आपण करणार आहोत, मी तुम्हाला दाखवते 21 कळ्यानंतर। हे बघा, असं
हे बघा छान अशा कळ्या पाडून घेतल्या आहेत. मी आता असं हाताने गोल गोल करून त्याचं वर असं काढून घेणार आहे. हे बघा बघू शकता छान असे आपण कळीदार मोदक बनवून तयार केलेले आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही, अतिशय छान अशा कळ्या आलेल्या आहेत आपल्या मोदकाला. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा. सर्व मोदक आपण ह्याप्रमाणे बनवून घेऊया. हे बघा छान असे आपले संपूर्ण मोदक बनवून तयार आहेत. ह्या हाताने बनवलेले आहेत म्हणून शेप बघा कसा आला याचा. सर्व मोदक एका वाटीमध्ये 9 मोदक तयार झालेले आहेत. तर आता त्यासाठी मी घेतली आहे इथे ही चाळणी. त्या चाळणीला तेल किंवा तूप लावून घ्यायचंय. तूप लावून घेतलंय. तूप लावलं तरी आपण जी साईड खाली चाळणीच्या साईडला करणार आहोत त्याला ह्याप्रमाणे तूप लावून असे व्यवस्थित लाईनीत मोदक लावून घ्यायचे. तूप नक्की लावा, नाहीतर हे चिपकू शकतात. नाहीतर तुम्ही कॉटनचा कपडाही यामध्ये घालू शकता खाली, कारण याने की चिकटणार नाही खाली. सर्व मोदक व्यवस्थित आपण चाळणीत लावून घेतलेले आहेत. बघू शकता छान असे खालून तूप लावलेलं आहे व्यवस्थित. याने करून चाळणीला चिपकू नये. तुम्ही यामध्ये केळीचं पानही घालू शकता. आता वाफवायला ठेवायचेत आपल्याला. इथे गॅसवर मी 1.5 गिलास पाणी टाकून पाणी छान उकळवून घेतलंय. आता आपण यामध्ये ठेवून घेऊया जे आपण मोदक व्यवस्थित लावलेले होते चाळणीमध्ये, ती चाळणी. आता यावर व्यवस्थित नाही वाफ जाईल असं ताट झाकायचं आहे आपल्याला. हे बघा व्यवस्थित असं मी ताट झाकून घेतलंय. याने करून वाफ कुठूनही जाऊ नये, म्हणजे आपले लवकर मोदक वाफळतात. त्यासाठी आता आपण 10 ते 12 मिनिट असंच वाफवू देऊया. आता आपण आपले मोदक चेक करूया. हे बघा छान असे वाफळले आहेत आपले मोदक. आता आपण करूया गॅस बंद. असं मोदकला हात लावून बघायचं, चिकटत नाही आहेत ना, म्हणजे आपले झाले मोदक. आता गॅस करूया बंद आणि मोदक थंड करून घेऊया. सुरेख असे मोदक आपले बनवून तयार आहेत. आता आपण एक एक मोदक काढून घेऊया. हे बघा अजिबात चिकटले नाही आहेत. आपण खालून तूप लावलं होतं ना व्यवस्थित, म्हणून सर्व मोदक आरामात निघतात. हे बघा अजिबात चिकटले नाही आहेत, तुटले फुटले अजिबात नाही आहेत. सगळे मोदक काढून घेऊया. हे बघा सर्व मोदक मी ताटात काढून ठेवलेत. हे बघा किती छान अशा कळ्या पडल्यात आपल्या मोदकाला. हे बघा, आणि हे वेगळ्या टेस्टचे मोदक आहेत. तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा, नक्की बनवा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते मोदक किती सॉफ्ट झालेत. हे बघा छान असे मोदक, त्यावर अशी तुपाची धार, खूप छान लागते. तुम्ही ह्याप्रमाणे नक्की मोदक बनवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.